नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागामध्ये मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चित्रपट हे आपलं व्यक्त होण्याचं माध्यम असतं आणि आजपर्यंत चित्रपटाने इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवल्यात. मग कधी कधी ते रिलीज असणारे चित्रपट असू देत किंवा वेगवेगळ्या महोत्सवांच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट नेहमी आपल्यापर्यंत पोहोचत असतात. असाच एक आगळ्यावेगळ्या प्रकारचा चित्रपट महोत्सव येत्या काही दिवसातच सुरू होतोय आणि फिक्की सारख्या ऑर्गनायझेशन त्याच्यातली जो महिला विभाग आहे त्यांनी आयोजित केलेला हा फिल्म फेस्टिवल, त्या संदर्भात आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. आजचा विषय काय आहे बघून घेऊया. आजचा आपला कार्यक्रमाचा विषय आहे FLO चित्रपट महोत्सव, पडद्यावरील स्त्री प्रतिमा. आता या नावावरूनच तुम्हाला काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण असा हा महोत्सव आहे हे नक्की जाणवलं असेल. तर या एकंदरीत महोत्सवाबद्दल सांगण्यासाठी आपल्या बरोबर आहेत FLOच्या अध्यक्षा फाल्गुनी पडोडे मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. थँक्यू. या महोत्सवामध्ये स्त्री आणि स्त्रियांशी संबंधित असे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असतील तर आमच्यापर्यंत ते जरूर येऊ द्या. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 STD कोड आहे. जी मंडळी मुंबईच्या बाहेरून फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलहून जी मंडळी बोलणार आहेत त्यांच्यासाठी. फोन कराल तेव्हा दोन गोष्टींची काळजी जी आपण नेहमी घेतो ती आपण घेणार आहोतच. एक तर टीव्हीचा आवाज आपण पूर्णतः बंद ठेवणार आहोत जेणेकरून तुमचे प्रश्न इथपर्यंत व्यवस्थित येतील. आणि आजचा जो आपला विषय आहे FLOच्या माध्यमातून चित्रपट महोत्सव जो आयोजित केला जातोय ज्याच्यामध्ये स्त्री विषयक चित्रपट दाखवण्यात येणार आहेत, त्याच अनुषंगाने जर प्रश्न विचारले तर ही चर्चा अधिकाधिक रंगत जाईल. पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत करते. खूप वेगळ्या प्रकारचा असा हा एक फिल्म फेस्टिवल आहे ज्याच्यामध्ये स्त्रियांशी संबंधित असे सगळे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. त्याच्याबद्दल आपण पुढेही बोलणार आहोतच. पण मुळात हा चित्रपट महोत्सव आयोजित करावा, ऑर्गनाइज करावा असं का सुचलं? कुठून ही कल्पना आली? फ्लो विमेन्स विंग जे फिक्कीचा महिला विभाग आहे, आम्ही 32 विद सिन्स 32 इयर्स आणि आमचा मेन क्रीडो जे आहे ते विमेन एम्पॉवरमेंट आहे. बर. आणि त्या बाबतीत आम्ही वेगवेगळ्या लेवलवरती काम करतोय. एक आहेत की आमच्यासारखे जे मेंबर्स असणार तर त्यांना काय पाहिजे. अच्छा. विमेन एंटरप्रेन्योर्स जे असतात तर त्यांना कसलं एम्पॉवरमेंट पाहिजे, त्यांना स्किल सेट्स पाहिजे जास्त, किंवा डिरेक्टरशिप मध्ये काय करावं लागतं त्याची कल्पना पाहिजे, सोशल मीडिया मार्केटिंग कसं करावं आजच्या बिझनेस एन्व्हायरमेंटमध्ये. तर एक लेवलवरती आम्ही असे प्रोग्राम्स करतात जे आमच्या मेंबर्सला एम्पॉवर करतात, त्यांचे नीड्स फुलफिल करतायत. दुसऱ्या लेवलवरती आम्ही जे फंड्स कलेक्ट करतो ते आम्ही ग्रासरूट लेवल लेडीजसाठी, विमेनसाठी, मुलींसाठी आम्ही वेगवेगळे आयोजन करतात. अच्छा. एक आम्ही करतोय ते स्किलिंग करताय आम्ही यंग गर्ल्ससाठी, ज्वेलरी मेकिंग, पॅकेजिंग, त्यांच्यातलं कौशल्य कसं चांगलं अजून करता येईल ह्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये होतो आहे. आणि हे असं आहे, एक इंग्लिशमध्ये एक सेइंग आहे, गिव्ह देम अ स्किल अँड गिव्ह देम अ लाईफ. बरोबर. सो द होल आयडिया इज दॅट तुम्ही तसं त्यांना स्किल करा, त्यांचं असं कौशल्य करा की त्यांना लाईफ लॉंग कुणावरती निर्भर व्हायची गरज नाही. बरोबर. तर आता तुम्ही यंग गर्ल्सला ज्वेलरी मेकिंग शिकवाल. आम्ही म्युनिसिपल स्कूल्समध्ये केलेले आहेत हे आयोजन. 3 ते 4 वीकेंड्स वरती करतायत. सॅटर्डे संडेला मुलं येत आहेत, त्यांना आम्ही ज्वेलरी कशी बनवायची शिकवतायत. आता त्याच्यातून लोक स्वतःचं शाळा सोडून 10वी करून आणि स्वतःचा व्यवसाय पण चालू करतायत. ते बरोबर आहे की घरी बसून बिझनेस करतायत, त्यांच्या घरी असताना माणसांना त्यांना शिकवतायत. अरे वा. आणि त्याच्यामधून ते आपल्या पायावरती 18 वर्षात ते लोक निर्भर होऊ शकतात. आणि एक ते बिझनेस सुरू करायची पण जी एक डिझायर होतोय तुमच्यामध्ये ती इच्छा असायला लागते आणि ती जागृत होते. बरोबर आहे ह्याच्याकडनं. कारण त्यांना स्वतः कळतं की आम्ही हे केल्यावरती आपण काय करू शकतो, स्वतः किती कमवू शकतो, मी एका दिवसात किती पीस बनवू शकणार, बरोबर, त्याच्यातून मी किती कमवू शकणार. तर असे आम्ही वेगळे स्किल सेट्स शिकवतात. एक हे आहे. एक दुसरं आहे पॅकेजिंग.
बरोबर आता पॅकेजिंग मध्ये तुम्ही लग्नात, आता लग्न असतात तर किती गिफ्ट्स करावे लागतात. बरोबर. तर तुम्ही शाळेत स्टुडंट असणार की तुम्ही कॉलेजमध्ये पण असला की तुम्ही हाऊसवाईफ असल्या, तर तुम्हाला फक्त 3-4 दिवस बसून गिफ्ट पॅकिंग तुम्हाला जर नीट शिकवायला गेलं की काय तुम्ही काय करायचं, कसं करायचं, डेकोरेशन कसं करायचं, मटेरियल्स कसे बाय करायचे तुम्ही, तर ते तुम्ही जर शिकवलं तर ते फुल टाइम बिझनेस आहे. कारण किती वस्तूंना तुम्ही हे आता गरज आहेच ह्याच्यासाठी. पॅकेजिंग सगळ्यात जास्त गिफ्ट पेक्षा जास्त इम्पॉर्टंट पॅकेजिंग असतो. बरोबर. चांगलं दिसलं तर आतली वस्तू कशी असते ती आपण विसरून जातो. बरोबर आहे. तर हे पण एक व्यवसाय, एक हे आहे. आणि एक हे अंडरस्टँडिंग आहे की आपण स्त्रियांना मल्टिपल रोल्स करावे लागतात लाईफमध्ये. अगदी खरं. आई, मुलगी, बायको, सगळी नाती, सगळी रोल्स फुलफिल करावे लागतात. आता त्याच्यासाठी आपण कॉम्प्रोमाइज न करून आणि आपण लाईफमध्ये काहीतरी बॅलन्स आणूया. बरोबर. ती आमची एक उद्दिष्ट आहे या सगळ्या उद्दिष्ट आहे. बरोबर. आणि त्यांना पायांवरती निर्भर करायचं की ते कसं स्वतः आपल्या होऊन करू शकणार. मग ते छोटं असू देत किंवा मोठं असू देत, तिला स्वतःच्या पायावर उभं करणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. कारण काय जे मध्यमवर्गीय असतात गर्ल्स, त्यांच्याकडे एवढे ऑपॉर्च्युनिटीज नसतात. बरोबर आहे. आणि कोणी शिकवणारा नसतो की कुठं जायचं, कसं करायचं. आता आम्ही ट्रेनिंग ब्युटी आणि हेअर केअर मध्ये देतोय. ते आमचे पार्टनर्स आहेत नलिनी आणि यास्मिन. बँड्रावरती मोठं त्यांचं पार्लर आहे. ते स्वतःहून स्पॉन्सर, बरोबर, काय अमाऊंट ते करतात, काय अमाऊंट आम्ही करतात, काय बाहेरून डोनर येतात, आणि आम्ही मिनिमम अमाऊंट मुलींकडून घेऊन आणि त्यांना त्यांच्या पार्लरमध्येच आम्ही ट्रेनिंग देतोय. अच्छा, ओके. आणि त्याच्यामधूनच त्यांना पाहिजे तर त्यानंतर त्यांना अब्झॉर्ब करून टाकतात जॉबसाठी. आता एक तर त्यांना ट्रेनिंग फर्स्ट क्लास भेटते, सेकंड त्यांना सर्टिफिकेट भेटतो. तिकडे नाही करून ते कुठून दुसऱ्या सिटीमधून पण आले तरी पण ते तिकडे जाऊन प्रॅक्टिस करू शकतात स्वतःचा. तर एकदा त्यांना ते जर स्किल भेटलं ते आता कुठं जाणार नाही, कारण इट्स त्यांचं फॉर लाईफ आहे. बरोबर आहे. सो हेच उद्देश आहे की तुम्ही जेवढे लाईव्ह आम्ही अफेक्ट करू शकताय, की मुलींना, लेडीज, हाऊसवाईफ्स जे शिकू शकताय, ज्यांना व्यवसाय करायची इच्छा आहे. दुसरं आमच्याकडे ह्याच्यात संबंधितच एक दुसरं सेल आहे, त्याला आम्ही स्वयं सांगतोय. बरं. स्वयं इज ऍक्च्युली स्वयं, की तुम्ही स्वतः करा. आणि तुम्हाला स्वतः जर तुम्हाला बिझनेस व्यवसाय करायचं असेल तर आता वेगळ्या स्केलवरती, स्किलिंग एक छोटं स्केल होतं, आता तुम्हाला जर वेगळ्या स्केलवरती बिझनेस करायचा आहे तर काय करायचं, कुठे जायचं, पेपर वर्क काय आहे, काय तुम्ही सबमिट पेपर्स काय करायचे, बिझनेस प्लॅन कसं बनवायचं, लीगल हेल्प पाहिजे तर कुणाकडे जायचं. मी सोशल मीडिया, आता माझा बिझनेस असा आहे जे मला सोशल मीडियावरती प्रमोट करायचं आहे, तर मी कुठं जाऊ, कुणाला विचारू. तर फ्लो हा जो आहे नॅशनल बॉडी आहे आणि आमचे 13 चॅप्टर्स आहेत ऑल ओव्हर इंडिया. बरं. आणि ऑल 14 चॅप्टर्स इन्क्लुडिंग हेड ऑफिस, सगळ्या 14 चॅप्टरमध्ये स्वयंचा एक सेल आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक सेलमध्ये आम्ही हे सगळे इन्ग्रेडियंट्स ठेवलेत. म्हणजे लीगल हेल्प आहे, CA आहे, सोशल मीडिया हेल्प आहे, मेंटोर आहे. जर तुमच्यात इच्छा असेल की मला काहीतरी करायचंय पण तुम्हाला कल्पना नाही की मी काय करू शकते, आता मला काय करायचंय पण मला माहिती नाही, मग मेंटोर बरोबर आम्ही त्यांना बसवतो. म्हणजे त्यातले जे कोणी तज्ञ असतात त्यांच्या बरोबर बसून चर्चा होते की तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय नॅचरली काय आवडतंय, तुम्हाला काय अगदी नॅचरली सुचतंय करायला. कुणी केटरिंग घेतो, कुणी दुसरा व्यवसाय घेतो, पण त्यांना समजवणार कोण, तर ते स्वयं सेल मध्ये मेंटोर असतात, ते त्यांना बसवून समजतात सगळ्याच गोष्टी आणि सजेस्ट करतात त्यांना की मला वाटतं की तुम्ही असं करू शकताय, तुमच्याकडे कॅपिटल आहे की नाही, तुमच्याकडे पैसे आहे की नाही, नाही तर आपण असं करू शकतो.
प्लस आम्ही सिडबी बरोबर टायअप केलेला आहे. तर ज्या आमच्या विमेन एंटरप्रेन्योर्स येणार त्यांना जर फायनान्शियल हेल्प पाहिजे तर त्या सिडबीला अप्रोच करू शकतात. एक फास्ट ऍक्शन सेल आहे आमच्यासाठी. तर आमच्या 14 चॅप्टर्समध्ये सगळ्या चॅप्टर्सना नंबर दिलेले आहेत त्यांचे. ओके. की तुमच्याकडे जर कोणी लेडीज आल्यात ज्यांना एंटरप्रेन्योर व्हायचंय, ज्यांना फंड्स पाहिजेत, तर तुम्ही डायरेक्ट दे हॅव टू टेक अ डायरेक्ट हेल्पलाईन अँड अप्रोच. ओके. ह्या सगळ्यामध्ये फिल्म फेस्टिवल एक असावा, कारण ह्या भाग एक वेगळा झाला की स्वतःला स्वयंपूर्ण करणं किंवा सबलीकरण करणं, आणि फिल्म फेस्टिवल हा पूर्णतः एक वेगळा भाग झाला. तर FLOला असं का वाटलं मुळात की आपण अशा पद्धतीने एक फिल्म फेस्टिवलचं आयोजन करावं? ऍक्च्युली मी तुम्हाला अजून संपूर्ण सांगितलं नाही. आम्ही लेडीजसाठी, मुलींसाठी 6 वर्ष अगोदर एक हायकोर्टचे जज आलेले आमच्या एक फंक्शनमध्ये. बरं. आणि तेव्हा एवढं रिसर्च नव्हतं ह्या बाबतीत, पण त्यांनी सांगितलेलं की मुली शाळेतून ड्रॉपआउट का होत आहेत, त्याचं मेन रिझन आहे की त्यांच्याकडे टॉयलेट फॅसिलिटीज नसतात शाळेत. आता 7th आणि 8th मध्ये मुली आल्या, मग त्यांना हे विदाऊट टॉयलेट शाळेत जाणं जमत नाही, लाज वाटते, आणि त्याच्यामुळे ती लोक शाळेत जात नाही. आपल्या अगोदर आपण असा विचार करायचा की त्यांना घरकामासाठी घरी ठेवतात, पण ती ऍक्च्युअल रिझन नाही आहे. रिझन हे आहे की त्यांना काय फॅसिलिटीज नसतात. कधी कधी त्यांना 5-5 किलोमीटर चालून जावं लागतं. मग तिकडे जाऊन तुमचे टॉयलेट नाही आहे शाळेत, तो एवढा तुम्ही डिफिकल्ट करणार त्यांच्यासाठी काहीतरी परस्यू करायला, तर जो एकदम इच्छुक आहे तेच करणार आहेत, नाहीतर सगळे ड्रॉपआउट होऊन जाणार. तर आम्ही 2 वस्तू ह्याच्यासाठी केले. एक, आम्ही 6 वर्ष त्या लोकांना, आम्ही जेव्हा त्यांना भेटले त्यांनी आम्हाला सांगितलेलं, आम्ही रिसर्च केला स्वतःचं. आता हे स्वच्छ भारत तेव्हा काहीच नव्हतं, आणि हा कॉन्सेप्ट पण नव्हता, आणि हे एवढा हे शौचालयाचं आता जे चाललंय ते तेव्हा नव्हतं. बरोबर. पण आम्ही स्वतःचं रिसर्च करून आम्ही बघितलं, अँड वी थॉट दॅट इट वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ॲट दिस टाइम टू बिल्ड टॉयलेट्स. बरोबर. आणि जेवढं तुम्ही एज्युकेशन गर्ल चाइल्डला देणार त्याचा परिणाम जे आपल्या डायरेक्ट GDP वरती येऊ शकतो. एक तर तुम्ही त्यांना एज्युकेशन द्या, मग तुम्ही त्यांना व्यवसाय शिकवा किंवा त्यांना नोकरी लायक बनवा, तर आपल्या 50% आपली लेडीज पॉप्युलेशन मध्ये आहेत. बरोबर. जर आपण हे करून आपला GDP आपण वाढवू शकतो. दिस इज अ डायरेक्ट क्लिअर कट रूट टू एम्प्लॉयमेंट अँड टू युझिंग द पॉवर दॅट वी हॅव, विमेन पॉवर. सो आम्ही टॉयलेट्स सुरू केलेत 2006-2007, आणि आम्ही आता 150 टॉयलेट्स बिल्ड केलेत. अरे वा. तेही आम्ही स्वतःचे, आम्हीच फंड्स करतोय, आम्ही फंड्स जमा करतो. वर्षभर कष्ट करून पैसे जमवतात आणि मग आम्ही बनवतात. बरोबर. आणि आम्ही NGOs जे विलेजेस मध्ये काम करतात आम्ही त्यांच्या बरोबर करतो. कारण काय होतं, टॉयलेट बनवणं ते सोपं आहे, पैसे देणं ते सोपं आहे, पण ते सही उपयोग होतोय की नाही ते आपल्याला कळत नाही. एक्झॅक्टली. की शाळेत बाबा त्यांना ऍक्च्युली यूज करायला भेटतो का, ज्याच्यासाठी आपण बनवलंय त्यांना भेटतो का, की ते लॉक करून ठेवतायत आणि मॅरेज हॉलला देतात तेव्हा उघडतात आणि नंतर शाळेच्या टायमाला बंद. या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते, कारण नाहीतर व्यर्थ आहे. बरोबर. एफर्ट व्यर्थ आहे. आपण एकंदरीत ह्या सगळ्याबद्दल बोलत असताना चित्रपट महोत्सवाची ही कल्पना कशी सुचली किंवा काय त्याच्या मागचं कारण होतं, इथपर्यंत हळूहळू आलं होतं, काय सांगाल त्याच्याबद्दल? आता आम्ही महिलांसाठी एवढी सगळी वस्तू करतायत, पण त्याचा सगळ्यांना माहिती आहे का, इन्फॉर्मेशन आहे का? लोकांना जर, लेडीजना जर हेल्प पाहिजे असेल तर त्यांना इन्फॉर्मेशन पोचतोय का, हे विचार करून बसलेलो की आता ह्याला पुढं कसं घ्यायचं, ह्याचा प्लॅटफॉर्म कसं चेंज करायचा आपण. आता फिल्म्स आपल्या कंट्रीमध्ये रिसर्च आहे विच शोज दॅट 1.2 billion people, which is the entire population of the country, watch films. सगळे चित्रपट बघतात. Whether it is an overlapping population or the complete population, but there are 1.2 billion viewers of films. आता त्या माध्यमांनी तुम्हाला जे काही मेसेज द्यायचं आहे ते तुम्ही देऊ शकता. बरोबर आहे. तर तुम्हाला जर रिअल चेंज आणायचं आहे
तर तुम्ही फिल्म्सच्या माध्यमपेक्षा पॉवरफुल कोणताही मीडियम नाही आहे जे एकाच वेळेला खूप लोकांपर्यंत पोहोचतं. बरोबर. 1.2 बिलियन पीपल. Yes. आता तुम्ही कोणतं माध्यम घेणार जे सगळ्यांना एकत्र पोहोचू शकणार. तर विचार हा होता की आपण अशी फिल्म्स चूज करूया जे सगळं जे आपले टॉपिक्स आहेत विमेन सेंट्रिक टॉपिक्सना घेऊन जे फिल्म्स त्याला रिलेटेड आहेत आपण ती फिल्म्स चूज करूया. अच्छा. तर विमेन एम्पॉवरमेंट मध्ये तुम्ही म्हणा की व्यवसाय घेऊन कोणती फिल्म आहे बिझनेस वुमन ज्याच्यामध्ये त्यातली जी नायिका असेल ती बिझनेस वुमन दाखवते. ओके. आणि तिने कसं केलं प्रयत्न कसं केला. फॉर एक्झाम्पल ती नाही आहे पिक्चर पण फॉर एक्झाम्पल इंग्लिश आता त्याच्यामध्ये तुम्ही बघणार की शी इज अ बिझनेस वुमन. बरोबर. आणि ती कसं करते ती कसं कष्ट करते कसं आपला बिझनेस वाढवते किंवा तिच्यामध्ये ज्या गोष्टी कमी होत्या त्याच्यावर ती कसं मात करते हा पण एक त्याच्यामध्ये ट्रॅव्हल आहे. करेक्ट. आता तिला सेल्फ एस्टीम कमी आहे. बरोबर. कारण ती कोण आहे तिचं व्हॉट इज हर स्ट्रेंथ हे तिला ते माहिती नाहीये. तर ते पिक्चर सगळं दाखवते फिल्म दाखवते. तसंच जर प्रत्येक इश्यूला आपण घेऊन जर रिलेटेड चित्रपट घेतलं आणि आपण त्याच्या माध्यमाने कोणता पॉइंट मुद्दा एकदम स्ट्रॉंग दाखवला तर आमची इच्छा ही होती एक की आपण विमेन्सच्या संपूर्ण इश्यूजला आपण कव्हर करू शकतो. तर त्याच्यामध्ये एम्पॉवरमेंट आहे एज्युकेशन आहे व्हायलन्स आहे अब्यूज आहे स्ट्रेंथ आहे स्पोर्ट्स विमेन आहे सेफ्टी आहे. तर सगळ्या इश्यूज घेऊन आपण हा आपला फोकस स्ट्रॉंग ठेवून जर आता आपण बघितले मूवीज ह्या प्रकारे आपण चूज केले तर आपल्याला जे सांगायचंय ते आपण चित्रपटच्या माध्यमाने आपण सांगू शकतो. आम्ही फ्लो किंवा कोणताही ऑर्गनायझेशन जे विमेनसाठी विमेन्स कॉजेस जे आहे ज्याच्यासाठी तर सगळे कॉज एक प्लॅटफॉर्म वरून आपण ॲड्रेस करू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये मनोरंजन सुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये संदेश पण आहे. आणि मनोरंजन खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपल्याला माहिती आहे की पीपल अट्रॅक्ट होत आहेत. बरोबर. आणि आम्ही नुसती आपण आता नुसती तुम्ही ऍड्स दाखवणार की तुम्ही असं करू नये असं वागू नये तर त्याचा इम्पॅक्ट तेवढा नसतो. पण चित्रपटच्या माध्यमांनी तुम्ही जर समजवलं की स्टोरी लाईन अशी असली की इनडायरेक्ट मेसेज जातोय सगळ्यांना त्याच्याशी रिलेट करता येतं आणि तो मेसेज डीप जातोय. बरोबर. आणि लोकांना समजायला येतोय तो मेसेज. तर हा विचार करून आम्ही म्हटलेलं की आपण फिल्म फेस्टिवल करूया. तो फक्त मात्र एक आयडिया होता. आता त्याला कसं ह्याला त्या बीजला आपण कसं पाणी घालणार आणि हा कसं झाड होणार आहे त्याची काही कल्पना नव्हती. मग आम्ही थोडं रिसर्च करून बघितलं तर एक इन्स्टिट्यूट आहे US मध्ये त्यांचं नाव आहे जीना डेव्हिस एक हॉलिवूड ऍक्ट्रेस आहे आणि तिचं एक स्वतःचं इन्स्टिट्यूट आहे ऑन रिसर्च अँड द इन्स्टिट्यूट डज रिसर्च ऑन जेंडर इन मीडिया. म्हणजे ते वेगवेगळ्या कंट्रीजच्या जे सिनेमा असतात त्याच्यामध्ये त्या रिसर्च करतायत आणि बघतायत की त्यांनी चित्रपटमध्ये विमेनचं पोर्ट्रेल कसं केलेलं आहे त्याचा आणि त्यांच्या सोसायटीवरती जे ते दाखवतात त्यांच्या सोसायटीवरती त्याचा प्रभाव काय होतो परिणाम काय आहे लोकांचा व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑन पीपल. सो त्यांचा रिसर्च त्यांनी 2015 मध्ये फर्स्ट टाइम रिसर्च इंडियावरती केलं. आता त्यांना सुद्धा इंडिया बरोबर एक असं ऑर्गनायझेशन पाहिजे होतं ज्याच्या बरोबर ते रिपोर्ट रिलीज करू शकतात. सो त्यांचा रिपोर्ट त्यांनी तयार केला. आमच्या बरोबर आमचं असोसिएशन झालं आणि आता त्या फिल्म फेस्टिवल 18 ते 20 फरवरीला जे आहे 17 तारखेला त्यांच्याबरोबर आम्ही त्यांच्याबरोबर एक सिम्पोजियम केलेलं आहे. त्या सिम्पोजियम मध्ये त्यांनी जे रिसर्च केलेलं आहे आणि त्यांचा जो रिपोर्ट आहे तो त्यांनी रिपोर्ट बनवलाय आणि आणलाय. बरोबर. त्याच्याबरोबर रिपोर्ट बरोबर एक तर ते रिपोर्ट रिलीज करणार आहेत. दुसरं आम्ही 2 पॅनल डिस्कशन ठेवलेत. अच्छा. हा हा. टू डिस्कस डिफरंट ऍस्पेक्ट्स ऑफ फिल्म्स अँड फिल्म मेकिंग. बरं. आणि कसं आपण लोकांना इन्फ्लुएन्स करू शकतो. अच्छा. वन इज थ्रू द स्टोरी. बरोबर. अँड द स्टोरी लाईन.
हाऊ कॅन यू यूज द स्टोरी, बरं, विषयच मुळात कसा आहे, काय कसा आहे ते. आणि मीडियाचा इम्पॅक्ट काय आहे बरोबर आहे. टीव्ही आणि ऑडियन्सेस वरती. तर तसे त्यांचे 2 रिपोर्ट आहेत, पॅनल डिस्कशन आहेत, ज्याच्यामध्ये खूप हाय लेवलचे पॅनलिस्ट आहेत, जसे UN विमेन आहेत, बरं, राहुल बोस, महेश भट्ट, नंदिता दास, म्हणजे इंडस्ट्रीशी संबंधित आणि ज्यांना स्वतःचे सामाजिक विचार आहेत अशी सगळी मंडळी त्याच्यामध्ये आणि जे स्वतः लोकांना इन्फ्लुएन्स करू शकतात, त्यांच्या बोलण्याशी खूप फरक पडू शकतो. बरोबर. किंवा त्यांनी जर फिल्ममध्ये थोडीशी काहीतरी स्क्रिप्टमध्ये किंवा पात्रात काहीतरी चेंज केलं, कॅरेक्टरमध्ये, तर बघणाऱ्याला खूप इम्पॅक्ट होऊ शकतो. बरोबर. आणि ह्याचा सिम्पोजियमचा उद्देश हाच आहे की आपण लोकांना इन्फ्लुएन्स करूया आणि त्यांना असं इन्फ्लुएन्स करूया की तुम्ही एक तर समजा की रिक्वायरमेंट आपली काय आहे आणि आपण का करतोय. नुसतं करण्यासाठी नाही, असं नाही आहे की तुम्ही सगळी फिल्म्स विमेन सेंट्रिक बनवा. बरोबर, गोष्ट ती नाही आहे. गोष्ट आहे की तुम्ही जो कॅरेक्टर स्टेज स्क्रीनवरती पडद्यावरती तुम्ही दाखवतायत त्यांना तुम्ही कसे दाखवतात. आता स्त्रियांसाठी फिक्स रोल असतात, स्टिरियोटाईप. सेक्रेटरी दाखवले तर ती बेल वाजवली तर एक लेडी येणार आणि ती पेन घेऊन येणार. बरोबर, तो स्टिरियोटाईप आहे. बरोबर. जर तुम्ही थोडंसं शिफ्ट केलं, फक्त अवेअरनेसनी तुम्ही जर थोडं चेंज केलं आणि तुम्ही खुर्चीवरती बसणारी जी आहे ती लेडी आहे आणि मे बी बॉस माणूसच असावा असं का. बरोबर. तर ते जर स्क्रिप्टमध्ये तुम्ही थोडंसं चेंज केलं की तुम्ही बॉसला तुम्ही लेडी दाखवा, फिमेल दाखवा, अँड द अदर पर्सन कॅन बी एनीबडी. दॅट डझंट मॅटर. त्याने पूर्ण सिनेमाच बदलून जाणार. किंवा आता जसं आम्ही आय जस्ट रिलेटिंग, वी हॅव स्टार्टेड ट्रेनिंग विमेन ड्रायव्हर्स. तर त्याच्यासाठी जर तुम्ही आता तो आमचा जो ट्रेनिंग आता चालू आहे विमेन ड्रायव्हर्सचं, त्याला घेऊन जर तुम्ही चित्रपटमध्ये की तुम्ही नुसते जे टॅक्सीचं सीन असला त्याच्यामध्ये तुम्ही ड्रायव्हरला वुमनला ठेवून द्या, काही त्याला स्क्रिप्टशी काही संबंध, त्याला डायलॉग वगैरे काही नको, जरुरी नाही, पण तुम्ही माइंड ओपन करणार. बरोबर आहे की कुठंतरी गावात कोणी बघणारा माणूस की स्त्रियांचं हे पण प्रोफेशन आहे ते बघणार आणि सांगणार असं पण होतं. अच्छा, विमेन टॅक्सी पण चालवतायत. तर फक्त माइंडला ब्रॉडन करण्यासाठी चित्रपटाचं माध्यम, वन, दॅट इज अ बेसिक. बरोबर. सेकंड, तुम्ही जेव्हा विमेन सेंट्रिक काहीतरी इश्यूज घेतात इन द फिल्म, बरोबर, जरुरी नाही आहे की विमेन सेंट्रिक फिल्म असो. जसं हे उदाहरणासाठी हा दिल धडकने दो पिक्चर होती ज्याच्यात आता त्याच्यामध्ये ते विमेन डिस्क्रिमिनेशनचे खूप सीन्स आहेत की मुलींसाठी हे आणि मुलांसाठी हे, ह्याचं वेगळं हिचं वेगळं. तर तो खूप पॉवरफुल मेसेज आहे. तर जर तुम्ही स्क्रिप्टमध्ये 2-3 सेन्सिटिव्हली समजून तुम्ही जर 2-3 मेसेजेस ठेवले, त्याचा इम्पॅक्ट खूप आहे. आता खूप 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 देयर विल बी थाउजंड्स ऑफ पीपल जे ते पिक्चर बघून आयडेंटिफाय करू शकणार. आणि मग त्याच्यावर चर्चा होते, डिस्कशन्स होतात घरी आल्यावर सुद्धा, आणि मग तो सगळीकडे पोहोचतो. राईट. आता मी बघितलं की खूप लोकांना असं वाटतं की आम्ही खूप लिबरल आहे, आम्ही खूप ब्रॉड माइंडेड आहे, असं आमच्याकडे तर असं नाहीच आहे, आमचं सगळं इक्वल आहे. पण ते त्याच्यामध्ये इट्स नॉट कम्प्लिटली ट्रू. कारण त्याच्यामध्ये बायस असतो आणि तो बायस आपण असा डीप सीटेड बायस असतो की आपल्याला स्वतःला माहिती नाहीये की आपण डिस्क्रिमिनेट करतोय. तर ते समजायला कधी कधी काहीतरी बघून आपल्याला एकदम काहीतरी टच करतो. म्हणजे सांगण्यापेक्षा जर ते मनोरंजनाच्या माध्यमातून दाखवलेलं तर ते जास्त इम्पॅक्टफुल असतं. ऍब्सोल्युटली. तर आता कम्प्लीट उद्देश हाच आहे की आपण इंटरनॅशनल फिल्म्स घेऊन, हिंदी फिल्म घेऊन, मराठी फिल्म घेऊन, कोणतीही फिल्म, लँग्वेज काही असू दे, ॲज लॉंग ॲज सब्जेक्ट सगळे विमेन रिलेटेड आहेत आणि त्यांचे इश्यूज त्याच्यामधून जागृत होत आहेत. बरोबर. आणि लोकांना कुठंतरी हा टच करणार आहे बघून. आणि ही अशी फिल्म्स आहेत जे तुम्हाला कोणते मल्टिप्लेक्समध्ये जाऊन तुम्हाला बघता नाही येणार. तर जर तुम्ही अवेअर असणार आणि तुम्ही आले
तर तुम्ही काहीतरी ह्याच्यामधून घेऊ शकता. याच्यातूनच पुढला प्रश्न आता की आता आमची सगळी तुम्ही मानसिक तयारी करून दिलीत की आता या फिल्म फेस्टिवलमध्ये काय असणार आहे, त्याच्या मागचं कारण काय आहे. आता आमच्या मनामध्ये उत्सुकता आहे की हा फेस्टिवल कधी सुरू होतोय, राईट, त्याचे व्हेन्यू काय आहेत आणि टायमिंग्स वगैरे काय काय असणार आहेत त्याच्याबद्दल पण सांगा. तर हा फेस्टिवल आहे 18th to 20th ऑफ फेब्रुवारी. म्हणजे आता 18 ते 20. आता ऍक्च्युली फेस्टिवल ऑलरेडी चालू झालेला आहे, कारण आम्ही फेस्टिवलमध्ये 3 वर्कशॉप्स ठेवलेत. अच्छा. द वर्कशॉप्स आर बीइंग डन बाय पॉप्युलेशन फर्स्ट, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अँड ITVS. बर. आता हे वर्कशॉप्स आहेत. द होल पर्पस ऑफ ऑल द 3 वर्कशॉप्स इन डिफरंट वेज इज सेन्सिटायझेशन अँड अवेअरनेस अबाउट जेंडर. बरोबर. की जेंडर बायस आहे की नाही. मीडियासाठी जो पॉप्युलेशन फर्स्टचा जो वर्कशॉप आहे तो आहे की तुम्ही लिहितायत तेव्हा तुमच्या लँग्वेजमध्ये बायस आहे का. अच्छा. तुम्ही बोलतायत तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये बायस आहे का. आपले ॲक्शन्समध्ये, बॉडी लँग्वेजमध्ये बायस आहे का. तुम्ही इज देअर अ डिफरन्स इन द ट्रीटमेंट. आणि त्याचा अवेअरनेस करण्यासाठी, बिकॉज मीडियापेक्षा जास्त पॉवर कोणाकडे नाही आहे टू चेंज थिंग्स ऑर टू शो थिंग्स. तर त्याच्यासाठी वर्कशॉप्स हा जो काल संपला तो वर्कशॉप, आणि तो मीडियासाठी होता. अच्छा. तो दॅट वॉज टू शो मीडिया प्रोफेशनल्स व्हॉट कॅन यू डू इन ऑर्डर टू बी. कसं तुम्ही सेन्सिटिव्ह कसं व्हायचं. तुम्हाला जर अवेअरनेसच असेल तर तुम्ही सेन्सिटिव्ह कसं होणार. तर दीज आर ऑल सेन्सिटायझेशन वर्कशॉप्स. आपण एकंदरीत चित्रपट महोत्सव कधी सुरू होतोय आणि त्याचं स्वरूप कसं असणार आहे, कुठे कुठे दाखवण्यात येणार आहे, तिथपर्यंत आलो होतो. 18 ते 20 फेब्रुवारी पुन्हा एकदा आपण सांगूयात. 18 ते 20 फरवरी फिल्म्स डिव्हिजन कॉम्प्लेक्स, पेडर रोड, मुंबई. 3 दिवसाचा प्रोग्राम आहे. बरं. 32 फिल्म्स दाखवणार आहेत आम्ही फिल्म्स डिव्हिजनच्या कॉम्प्लेक्समध्ये. फिल्म्स डिव्हिजनच्या कॉम्प्लेक्समध्ये 32 फिल्म्स. आमच्या ऍक्च्युली फिल्म्स आलेल्या त्या वी हॅड सो मेनी मोर फिल्म्स, पण आम्ही मे बी नेक्स्ट इयर की आता पुढं काय मे बी वी विल हॅव अ फिल्म फेस्टिवल वीक. ओ वाव. अँड वी विल हॅव मे बी थ्राइस द नंबर ऑफ फिल्म्स. भविष्यात काय काय योजना आहेत त्याच्याबद्दल आपण थोडंसं नंतर बोलणार आहोत. पण आता सध्या सगळ्यात मोठं आकर्षण असं आहे की या 32 फिल्म्स ज्या दाखवणार आहात, मुळात त्याचं टायमिंग काय असणार आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत. सकाळपासून 10:30 to 8:30. अच्छा. इन द इव्हनिंग. आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या आहेत. मला वाटतं मी वाचलं तेव्हा त्याच्यामध्ये डॉक्युमेंटरीज, शॉर्ट फिल्म्स असं सुद्धा सगळं फिल्म्स आहेत, डॉक्युमेंटरीज आहेत, शॉर्ट्स आहेत, अॅनिमेशन पण आहे. ओके. आणि आंतरराष्ट्रीय आहेत फिल्म्स. आपले इंडियन फिल्म्स आहेत, हिंदी आहेत, मराठी आहेत फिल्म्स. ओके. एक नवीन मराठी मूवी आहे पोस्टर गर्ल, तेही आम्ही दाखवणार आहेत. आणि सोनाली कुलकर्णी त्याच्यासाठी फिल्म स्क्रीनिंगच्या नंतर येणार आहेत. अरे वा. ऑडियन्स इंटरॅक्शनसाठी आणि लोकांशी बोलायला. वा. आणि खूप असे मूवीज आहेत जिकडे आम्ही फिल्म मेकर्स किंवा डिरेक्टर किंवा कोण रिलेटेड असलं फिल्म बरोबर त्याच्या बाबतीत चर्चा करायला आम्ही खूप लोकांना इन्व्हाइट केलेलं आहे. तर एका दिवसात 6-7 इंटरॅक्शन्स आहेत. वेगळ्या स्क्रीन थिएटर्समध्ये, वेगळे मूवींसाठी, आणि चर्चा करण्यासाठी की इकडे काय होत आहेत, आणि जो पॉइंट आपण त्याच्याबद्दल जो आपण जागृत करायचा प्रयत्न करतोय तो पॉइंट पण यायला पाहिजे. बरोबर. तर जिकडे आम्ही ऑडियन्स इंटरॅक्शन आणि डायलॉगशी आम्ही जे करू शकणार तेही आम्ही ट्राय करणार आहोत. म्हणजे तुम्ही जे मगाशी उद्दिष्ट सांगितलं की कशासाठी हा फिल्म फेस्टिवल आयोजित केला आहे, ती चर्चा त्याच्यातनं अधिक चांगल्या पद्धतीने कळेल की हा सिनेमा बनवण्यामागचं कारण काय होतं आणि काय डिरेक्टर किंवा लेखकाच्या मनात होतं त्यावेळेला. नुसतं आपण पिक्चर बघून आणि विसरून जायचं तर त्याचा हे फेस्टिवलचा उद्देश नाही. ह्याचा काहीतरी परिणाम व्हावं लागलं. बरोबर. एक तर तुम्ही बघणारी ऑडियन्सला काहीतरी, नॉट दॅट वी कॅन मेजर इट, बट बघणाऱ्या ऑडियन्सला काहीतरी आपण मेसेज देतोय त्याचाही त्यांना अवेअरनेस व्हायला पाहिजे. आणि सेकंड, आपण फिल्म मेकर्सना ज्यांना आम्ही आता इन्व्हिटेशन्सला वी आर इन्व्हाइटिंग फिल्म मेकर्स, NGOs, यंग स्टुडंट्स,
यंग फिल्म मेकर्स जे अच्छा. विस्लिंग वुड्स सारखे जे इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांचे स्टुडंट्सला आम्ही इन्व्हाइट केलेत बर मूवीज बघायला. बर बर तर आता वन इज इन्फ्लुएन्सिंग देम ॲट दॅट लेवल अँड सेकंड थिंग इज दॅट फिल्म मेकर्स जे आले त्यांनी जर थोडं थोडं आपल्या फिल्म्समध्ये, जसं मी अगोदर सांगितलं हो, तुम्हाला, हो, की हो. तुम्ही जे भूमिका दाखवतात त्याच्यामध्ये तुम्ही जर लेडीजचं रोल थोडासा चेंज केला, स्टिरियोटाईपमध्ये नसून तुम्ही काहीतरी वेगळे रोल्स त्यांना दिले करायला, तर त्याचा इम्पॅक्ट काय असणार आपल्याला आत्ता कल्पना नाही आहे. बरोबर. पण मे बी 5 वर्षात विल बी एबल टू सी समथिंग न्यू. म्हणजे फक्त प्रेक्षकांनाच सेन्सिटिव्ह न करता जे फिल्म मेकर्स आहेत त्यांना सुद्धा या सगळ्या इश्यू बद्दल त्यांना Correct. संवेदनशील बनवणं, सेन्सिटिव्ह बनवणं, करेक्ट. हा सुद्धा एक मेन उद्देश आहे. सगळ्यात जास्त ऍक्च्युली फिल्म मेकर्सनी जागृत व्हायला पाहिजे, कारण त्यांचा इन्फ्लुएन्स असा आहे की त्यांनी जर एक वस्तू दाखवली आणि पुन्हा पुन्हा over the years, if that same message keeps coming again and again in different forms, it's very powerful. इट इज. हो, It can be very powerful for real change, खरी गोष्ट real आहे. social change. याच्यामध्ये आता या फिल्म फेस्टिवलमध्ये साधारणतः आंतरराष्ट्रीय फिल्म्स सुद्धा येत आहेत. Right. तर कोणत्या कोणत्या देशांचे फिल्म मेकर्स ह्याच्यामध्ये सहभागी झाले आहेत? तर आमच्याकडे फिल्म्स आहेत फ्रॉम देर इज अन ऑस्कर एंट्री कॉल्ड मस्टँग, which is from Turkey and France, both. बरोबर बरोबर. Argentina आहे अच्छा. movies. Then we have a movie called Threads, which is about Bangladesh, the weavers from Bangladesh. मग इंडियन फिल्म्स मध्ये एक आहे ताजा खबर. इट्स अबाउट रुरल पत्रिका ज्या अच्छा. विलेजेस साठी काढलेली आहे आणि विच इज मेड बाय विमेन. द अच्छा. पत्रिका इट्स अ रिअल स्टोरी ऑफ विमेन हू ब्रिंग आउट अ न्यूजपेपर आणि ते एकदम फार रुरल एरियाज मध्ये ते पेपर पोचवत आहेत जिकडे कुठेही पेपर जात नाही. आणि हे सगळं काम महिला करतायत. महिला करतात. अच्छा. आणि ते पिक्चरचं ते डॉक्युमेंटरी इट्स अ रिअल पेपर विच इज कॉल्ड ताजा खबर. अच्छा. आणि त्यांची जे डिरेक्टर आहे विशाखा दत्ता ती येणार आहे अरे वा. टू स्पीक अबाउट ह्याचं एक्सपिरियन्स काय होतं, ते लेडीज काय करतायत, त्यांची चॅलेंजेस काय होती जेव्हा त्यांनी हे सगळं केलं होतं तेव्हा. केलं होतं. So we have a lot of films which are, there is another one called No Problem 6 Months with the Barefoot Grandmas. अच्छा. आणि त्यांनी लेडीज ज्यांनी ओल्डर लेडीज हू स्टार्टेड अ सोलो प्रोजेक्ट बरं 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 राजस्थानच्या विलेज मध्ये. बरं. आणि सगळ्या फिल्म्स इन्स्पिरेशनल आहेत. अच्छा. समवेअर आयदर दे आर इन्स्पिरेशनल आहेत किंवा ते दाखवतात की आपल्याला काय सुधार करायला पाहिजे, काय चेंज आता जरुरी आहे. हे सगळे चित्रपट निवडणं, तुमच्याकडे खूप एंट्रीज आल्या होत्या असं तुम्ही सांगितलं. राईट. चित्रपट निवडणं की कोणते चित्रपट आपण या महोत्सवामध्ये दाखवायचे आहेत किंवा आपण जे उद्दिष्ट ठरवून चित्रपट महोत्सव करतो आहोत त्याला कोणते बरोबर जाणारे आहेत हे निवडणं सुद्धा फार गरजेचं असतं. Correct. मग ती स्क्रुटिनी कशा पद्धतीने केली गेली, कोणत्या कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या गेल्या? माझ्या बरोबर एक माझी फ्लो मेंबर आहे रश्मी लांबा आणि त्या स्वतःच फिल्म मेकर आहेत. बरं. आणि त्यांनी खूप फिल्म फेस्टिवल्स मध्ये पार्टिसिपेट केलेले आहे. वेगळ्या वेगळ्या रोल्स केले आहेत फिल्म फेस्टिवल्स मध्ये. तर त्यांचा एक्सपर्टीज होता म्हणून आम्ही हा स्टेप घेतला. बरोबर. की आपण फ्लो आणि त्यांचा एक्सपिरियन्स घेऊन आपण हे करू शकणार असं आम्ही समजून आम्ही पुढे स्टेप घेतला. एकतर त्यांचं एक्सपर्टीज होतं आणि आम्हाला राईट पीपल सगळे आम्ही कॉन्टॅक्ट केले. कुणाला आपण विचारायचं, कसं करायचं. आमचा जो ॲडवायझरी पॅनल आहे सगळ्यांनी आम्हाला कुठं कुठं मदत केली की कोणत्या बाबतीत हे कसं करायचं, ते कसं करायचं, आपण पुढं काय स्टेप घ्यायचं. मिसेस अमृता फडणवीस आहे आमच्या पॅनलवरती. त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं की तुम्ही करा आणि तुम्ही प्रयत्न करा आणि तर म्हणजे हा इट्स अ नोट वर्दी कॉज, यू मस्ट नॉट लीव इट. बरोबर. महेश भट्टना आम्ही भेटलो तर त्यांनीही सांगितलं की तुम्हाला काय हेल्प पाहिजे तर तुम्ही मला सांगा. तुमचं हे काम एवढं चांगलं आहे की तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला काय पाहिजे असलं तर तुम्ही विचारा.
अच्छा. नंदिता दास आहेत, ते आमच्या पॅनलवरती आहेत. त्यांनी सुद्धा काल परवा रेडिओ प्रोग्राम केला बरं. फिल्म फेस्टिवलच्या वरती. त्यांना काय वाटतं, त्यांचं काय विचार आहे. आता ह्याच्यासाठी आम्ही एक नीरजा नवीन मूवी येत आहे, 19th रिलीज होणार आहे. तर त्याच्यासाठी आता सोनम आणि त्यांच्याबरोबर त्यांचा जो फर्स्ट शो आहे तो प्रीमियर शो आम्ही त्यांच्याबरोबर करणार आहोत. अच्छा. आणि त्या स्वतः येणार आहे ऑडियन्स बरोबर 5-10 मिनिटं बोलायला. अरे वा. तो बाय इन्व्हिटेशन ओनली शो आहे. पण हा जे पार्टनरशिप्स आम्ही केलेत ते कारण आमचं उद्देश एवढं क्लीन आणि प्युअर आहे. आय थिंक दॅट इज वाय वी गेटिंग पार्टनर्स. एक वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे की आता आम्हाला जर हा चित्रपट महोत्सव बघायला यायचं असेल तर ह्याच्यासाठीच्या जे पासेस असतात किंवा प्रवेशिका असतात तर त्या आपल्याला कुठे मिळू शकणार आहेत आणि त्याची काही फीज वगैरे आहे का? राईट. ऍक्च्युली फेस्टिवलची फीज नाहीये, फक्त ते नॉमिनल अमाऊंट आहे जे फक्त कॅटलॉग वगैरे जे आम्ही प्रिंट करतो त्याच्यासाठी आहे. तर जो रजिस्ट्रेशन आहे ते insider.in ती साईट आहे आणि त्याच्यावरती जाऊन तुम्ही ऑनलाईन रजिस्टर करू शकता. insider.in. तर त्याच्यावरती जाऊन डायरेक्ट ऑनलाईन रजिस्टर करू शकतायत. जर ऑनलाईन रजिस्ट्रेशन नाही झालं तर व्हेन्यूवरती येऊन आजपासून बॉक्स ऑफिस विंडो इज ओपन. ती किती वाजेपर्यंत आणि मिळू शकणार आहे? फुल डे 10 to 6 आहे आज आणि उद्या. आणि फेस्टिवलच्या डेज वरती 10:30 ते 8:30 फुल डे. आणि एकदा पास घेतलेला तो 3 दिवस चालणार. एक नुसती बँड देणार. अच्छा. आणि ती लॉक बँड असते, एकदा घातलेली ती मग निघून जाणार नाही. ओके. म्हणजे कापल्यावरूनच तुम्ही काढू शकणार. बरं. आणि तुम्ही 3 दिवस ती बँड घालू शकता. इट इज लाईक आय कार्ड. म्हणजे इट्स लाईक एन आय कार्ड. वन्स यू वॉन इट देन युअर कॅन. आणि त्या एक नॉमिनल अमाऊंट मध्ये तुम्ही 3 दिवस 32 फिल्म्स वर्कशॉप्स असेही फ्री आहेत. बरोबर. जे आज पण जे आहेत त्या सगळ्या फ्री आहेत. आणि हे सगळं होणार आहे फिल्म्स डिव्हिजनच्या कंपाऊंडमध्ये, पेडर रोडला. आपण याबद्दल आणखीनही बोलणार आहोत की भविष्यातले उपक्रम काय काय असणार आहेत. हा पहिला प्रयत्न असला तरी तो सुद्धा इतका छान आहे की नक्की भविष्यामध्ये आणखीन गोष्टी करणार ह्याची पूर्ण खात्री आहे आपल्याला. हे सगळं आयोजित करत असताना आणि हे वेगवेगळे चित्रपट जेव्हा आम्ही बघणार आहोत तेव्हा एक उत्सुकता अशी आहे की ह्याच्यामध्ये जे चित्रपट बनवलेत ते डिरेक्ट किंवा त्याचं रायटिंग किंवा लेखन हे फक्त स्त्रियांनी केलंय का असं काही नाहीये? नाही, ते क्रायटेरिया दोन्ही क्रायटेरिया नव्हते. एक तर स्त्रियांनी फक्त स्त्रियांनी केलेल्या पिक्चर ते क्रायटेरिया नव्हता. कारण इम्पॉर्टंट हे होतं की सब्जेक्ट मॅटर वुमन पाहिजे. बरोबर. आता कोणी बनवलेलं जशी फिल्म आहे क्वीन, आता ही एवढी सेन्सिटिव्हली बनवलेली फिल्म आहे पण बनवणारी पुरुष आहे, बनवणारा पुरुष आहे. बरोबर. तर कोणी बनवले त्याचं महत्व नाहीये, पण त्याचं सब्जेक्ट मॅटर काय आहे तो इम्पॉर्टंट होता. तर सिलेक्शन क्रायटेरिया हेच होतं की विषय जो आपण सांगायची कोशिश करतोय सब्जेक्ट मॅटर त्याची मॅच व्हायला पाहिजे. बरोबर. दोघांचा मॅच नीट व्हायला पाहिजे. सो दॅट वॉज द क्रायटेरिया फॉर सिलेक्शन. त्याच्यामुळे असं काही नाहीये की फक्त स्त्रियांनी बनवलेले चित्रपट आहेत किंवा. आणि आम्ही फक्त नवीनच मूवी जे रिलीज नाही झाल्यात तेही नाही. कारण फेअरली रिसेंट मूवीज पण आम्ही घेतलेल्या. कारण जो मेसेज आहे जर तो स्ट्रॉंग आहे तर वी आर इंटरेस्टेड इन द मेसेज. वी आर नॉट इंटरेस्टेड इन कोणी बनवलंय, किती न्यू आहे, की 2 माणसांनी बघितलंय नाही बघितलंय. पण आपण मेसेज काय आपण आपल्याला काय द्यायचंय. जसं ही मूवी आहे मार्गरिटा विथ अ स्ट्रॉ. आता इट्स अ ओल्ड मूवी. बरोबर. बट त्याचा मेसेज एवढा स्ट्रॉंग होता. वेर अ वुमन इज अलाउड टू एक्सपिरियन्स हरसेल्फ इन डिफरंट वेज. बरोबर आहे. तर आम्ही मूवीज सब्जेक्ट मॅटर घेऊन चूज केलेत. आणि मला वाटतं नवीन नाही. या महोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशांमध्ये स्त्रियांचे आपण प्रश्न नको म्हणूयात, एकंदरीत स्त्री कशा पद्धतीने दाखवली जाते किंवा ती कशा पद्धतीने वावरते समाजामध्ये हे सगळंच या निमित्ताने आपल्याला बघायला मिळेल, नाही का?
ॲब्सोल्युटली राईट. आपल्याला असं वाटतं की आपल्या इंडियामध्ये आपण आहोत तर स्त्रियांची परिस्थिती अशी आहे तशी आहे, पण आपण जगमध्ये जे सगळे पिक्चर्स आम्ही जे पोर्ट्रे केले आहेत, एक पिक्चर आहे अबाउट बॉक्सिंग गर्ल्स ऑफ काबूल. अच्छा. आता काबूलमध्ये तालिबान असताना अफगाणिस्तानमध्ये काय त्यांचे रिस्ट्रिक्शन्स आहेत, त्याच्यातही मुलींनी बॉक्सिंगचा स्पोर्ट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना काय चॅलेंजेस आहेत आपण कल्पना पण नाही करू शकतो. बरोबर आहे. वी आर अ मच फ्रीयर सोसायटी आणि तरीही आपल्याला वाटतंय की आपल्याला किती काम बाकी आहे. कदाचित तो चित्रपट बघितल्यानंतर किंवा तशा प्रकारचे चित्रपट बघितल्यानंतर आपल्याला पण पटकन एखादं सोल्युशन मिळू शकतं नाही का, जर काही प्रश्न असेल तर. म्हणून असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचा जर चित्रपट असेल तर ती देवाणघेवाण पण, एकमेकांचे विचार आहेत, एकमेकांचे प्रश्न आहेत, सोल्युशन्स आहेत, ह्याची सुद्धा देवाणघेवाण एकाच छताखाली होऊ शकते, एकाच प्लॅटफॉर्मवर. एक प्लॅटफॉर्मवरती सगळे इश्यूज आलेले आहेत, आपण इकडे ठेवलेले आहेत. मूवीजच्या माध्यमाने आपण सगळे इश्यूज आपण सगळ्यांना दाखवलेत. आता त्याच्यावरून काय परिणाम येऊ शकतो तो एक तर आहे जो पर्सनल लेवलवरती आहे, लोकांना इम्पॅक्ट. सेकंड आहे की तुम्ही फिल्म मेकर्सवरती इम्पॅक्ट केलं आणि त्यांच्या माध्यमाने तुम्ही मिलियन्स ऑफ लोकांना तुम्ही अड्रेस केलेत. बरोबर. तिसरा तो आहे की तुम्हाला गव्हर्नमेंटल सपोर्ट भेटला कोणत्या बाबतीत. आता आपण ह्याच्याबद्दल बोलूया, पण पहिला फोन आहे कुडाळहून, तो आपण आधी घेऊयात. मेघनाथ आपल्याशी बोलतायत कुडाळहून. नमस्कार. अच्छा, त्यांचा संपर्क तुटलेला आहे. तुम्ही सांगत होतात इम्पॅक्ट आणि तिसरं गव्हर्नमेंट. इम्पॅक्टचं असं होतं की आमचं एकदा आम्ही हल्लीच वर्ल्ड बँकच्या MD ला भेटलेल्या आणि त्यांनी ऑन्टरप्रेनर्सला, विमेन ऑन्टरप्रेनर्सला बसवून आणि सगळ्यांशी विचारलं की तुमचे मेन प्रॉब्लेम्स काय आहेत, की तुम्हाला व्यवसाय करण्यात काय प्रॉब्लेम्स असतात. तर विषय खूप होते की क्रेडिट नाही भेटत, कोलॅटरल द्यावं लागतं, हस्बंडची सिग्नेचर पाहिजे, इंडिपेंडेंट असतानाच तुम्ही नसतायत इंडिपेंडेंट. पण एक खूप क्रिटिकल वस्तू जे सगळ्यांच्या लाईफमध्ये येते इज दॅट आपण खूप रोल्स प्ले करतायत लेडीज, आणि लुकिंग आफ्टर चिल्ड्रन, मुलांना सांभाळायचं आणि थोड्या वयाने वयस्कर पेरेंट्सना पण सांभाळावं लागतं. त्याच्यात आता आपण काय हेल्प देऊ शकतो ह्या लेडीजना, चाइल्ड केअरमध्ये काय देऊ शकतो, तुम्ही फायनान्शियल एड देऊ शकता का, गव्हर्नमेंट फायनान्शियल एड देऊ शकते की तुम्ही चाइल्ड केअर सर्व्हिसेस जर केल्या तर तुम्हाला लोन फ्री पैसे भेटणार आणि तुम्ही चाइल्ड केअर क्रिएट करा, ज्यांनी विमेन वर्कफोर्स सोडणार नाही. जर तुम्ही एवढं इझी करणार त्यांच्यासाठी की ते त्यांचे लाईव्ह बॅलन्स करू शकताय, द कम्फर्ट ऑफ ब्रिंगिंग युअर चाइल्ड विथ यू अँड टू बी एबल टू सी युअर चाइल्ड, तर द ईज विथ विच ते लवकर अशा वर्किंग पोझिशन सोडणार नाही. बरोबर. आणि तर एम्प्लॉईजला तुम्ही हे देऊ शकता का, आम्हाला तुम्ही फायनान्शियल, कॅन यू गिव्ह फायनान्शियल हेल्प. एल्डर केअरसाठी कॅन वी ट्रेन अ होल न्यू जनरेशन ऑफ पीपल हू कॅन हेल्प विथ एल्डर केअर. बरोबर आहे. एल्डर केअरसाठी काहीच नाहीये. आता आपल्याकडे जर बेड रिडन पेरेंट्स असले तर त्यांना सांभाळायची क्षमता की एक्सपिरियन्स खूप लोकांकडे नसते. हे सगळे जे मुद्दे आहेत, हे सगळे जे प्रश्न आहेत, ते ह्या माध्यमाच्या द्वारे आपण सोडवू शकतो किंवा ते समोर मांडू तरी शकतो. करेक्ट. या सगळ्यामध्ये शहरी विभाग आणि ग्रामीण विभाग, म्हणजे गावात राहणारी जी स्त्री आहे तिचे सुद्धा प्रश्न खूप महत्वाचे असतात. तर ते सुद्धा कुठेतरी दाखवले गेलेत का, जेणेकरून गावातल्या स्त्रीची प्रतिमा जेव्हा चित्रपटामध्ये दाखवली जाते ती सुद्धा नीट होईल, चांगली होईल, किंवा जी आहे त्याच्यामध्ये काहीतरी बदल होईल, यासाठी सुद्धा काही असणार आहे. सगळ्यांसाठी आहे. नुसतं आपण आपल्याला चेंज, मेंटल चेंज पाहिजे. बरोबर. नुसतं दाखवण्यासाठी नाही की तुम्ही म्हणजे ओल्ड फॅशन नाही आहे, तुम्ही कपडे चांगले घातले, तुम्ही मॉडर्न दिसतायत, त्याचा काही अर्थ नाहीये. बरोबर आहे. रिअल चेंज आहे जो माइंडमध्ये आणि सगळ्यांच्या माइंडमध्ये चेंज यायला पाहिजे. नक्की स्त्री पण पुरुषांच्या माइंडमध्ये यायला पाहिजे. म्हणून हा जो फिल्म फेस्टिवल आहे तो पुरुषांनी बघावंच. बरोबर. तो विमेनसाठी नाही आहे. असं नाहीये की नुसते विमेन यायचं की तुम्ही दुपारी म्हणजे 2 तास तुम्हाला फ्री आहेत तर तुम्ही येऊन पिक्चर बघून जाणार, ते त्याच्यासाठी नाहीये. बरोबर. पुरुषांनी यावं. सॅटर्डे आहे, सुट्टी असली तर
पुरुषांनी येऊन पिक्चर बघायचे, कारण जागृत दोघांना व्हायचंय. आणि एका वेगळ्या दृष्टिकोनातून किंवा नव्या दृष्टिकोनातून जर आपण सिनेमा बघितला Right. तर आपल्याला जे साध्य करायचं ते आपण साध्य करू शकतो. ऍब्सोल्युटली. तुम्ही आणखीन कोणी कोणी हा सिनेमा बघावा असं तुम्हाला मनापासून वाटतं? आता तुम्ही सांगितलं की पुरुषांनी आवर्जून येऊन बघावं. राईट. आणखीन कोणते कोणते टार्गेट ऑडियन्स तुम्हाला असं वाटतं की यावं? आपल्याकडे शेवटची काही मिनिटं हो. आहेत, काय सांगाल? स्पेसिफिक पिक्चरसाठी जर आपण स्पेसिफिक ऑडियन्स आणली त्याच्यासाठी, तर त्याचा इम्पॅक्ट 10 टाइम्स होणार आहे. जास्त होणार. आता मी अगोदर तुम्हाला ते सांगितलं, ते ड्रायव्हिंग विथ सेल्वी. आता ते अशा वर्गासाठी आहे ज्यांनी कधी विचार केलेला नाहीये, पण ड्रायव्हिंगच्या मधून ते 10 to 15,000 त्यांना इन्कम येऊ शकते. बरोबर आहे. आता त्यांना काहीतरी इम्पॅक्ट व्हायला पाहिजे मूवी बघून, तर सही लोकांनी बघायला पाहिजे. अच्छा. सो वी हॅव डन एन आउटरीच टू एनजीओजला आम्ही टॅप केलेत, स्टुडंट्स कॉलेजेसला टॅप केलेत, स्कूल चिल्ड्रनला बोलवलेत, स्पेसिफिक मूवीसाठी. असं नाही की तुम्ही सगळी मूवी बघू शकणार, पण जो स्कूल गोईंग ऑडियन्सला नॉट ऑन फेस्टिवल डेज बट ऑन नॉन फेस्टिवल डेज आम्ही बोलवले की तुम्ही जे स्पेसिफिक इम्पॅक्टफुल फिल्म्स आहेत ते तुम्ही बघा. एनजीओजला बोलवलेत की तुम्ही जिकडे स्किलिंगची मूवी आहे, ड्रायव्हिंगची मूवी आहे, खूप इन्स्पायर करणारी मूवी आहे की तुम्ही काय करू शकताय, काही नसताना तुम्ही काय बनवू शकताय, ते त्या ऑडियन्सेससाठी आम्ही स्पेसिफिक मूवीसाठी स्पेसिफिक ऑडियन्सेसला आउटरीच केलेलं आहे. बरोबर आहे. आणि नक्कीच या सगळ्यातून म्हणजे हा जरी चित्रपट महोत्सव पहिला असला तरी नक्कीच यापुढे दरवर्षी हा चित्रपट महोत्सव होईल. आणि मगाशी मॅडम जसं म्हणाल्या की दरवर्षी त्याचं स्वरूप आणखीन मोठं होत जाईल. आणि जे उद्दिष्ट त्यांनी ठेवलेलं आहे की स्त्रीची प्रतिमा दाखवत असताना कसं आपण पूर्णतः त्याच्यामध्ये बदल घडवणं सुद्धा गरजेचं आहे, ते सुद्धा साध्य होईल. आजचा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आणि आपले इतरही कार्यक्रम कसे वाटतात आम्हाला सांगा. तुम्ही फेसबुक पेजला व्हिजिट करू शकता किंवा मेल पाठवू शकता. आपल्या फेसबुक पेजला व्हिजिट करायचं असेल तर www.facebook/sakhisayhadri.dd आणि आपला ईमेल आयडी आहे sakhisayhadri@gmail.com. मॅडम इथे आलात आणि या महोत्सवाबद्दल इतकी छान माहिती दिलीत. तुमच्या पुढच्या सगळ्या योजनांसाठी, या फिल्म फेस्टिवलसाठी तुम्हाला आमच्याकडून मनापासून शुभेच्छा देते. तुम्ही जे उद्दिष्ट ठरवलेलं आहे ते नक्की साध्य होईल अशी आम्हाला सगळ्यांना पूर्ण खात्री आहे. आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबणार आहोत, पण नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात पुन्हा भेट होईलच. तोपर्यंत नमस्कार.